पहिली डायरेक्ट टायर फुटलं, त्याच्यानंतर माझ्या समोर 15 गाड्यांचं टायर फुटलं लाईव्ह. मला टोल प्रशासन एवढा टोल घेऊन काय करताय? हे काय लोक मरतील का राहतील याच्यामध्ये? निष्पाप लोकांना जीव जायचं काम आहे ना. आपण पाहत आहात प्रारब्ध युग. पालघर जिल्ह्यातल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिर परिसरात महामार्गाच्या मध्यभागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कॉन्क्रीट रस्त्यातील सड्या बाहेर आल्याने अवघ्या 10 ते 12 मिनिटात 15 पेक्षा अधिक वाहनांचे अपघात झाले. अनेक वाहनांचे टायर फुटल्याने चालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मागील वर्षी व्हाईट टॉपिंगसाठी तब्बल 620 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही पहिल्याच पावसात महामार्गाची झालेली दुरावस्था पाहून वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर महालक्ष्मी परिसरात महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात कॉन्क्रीट मधील लोखंडी सड्या बाहेर आल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काल रात्री वेगात येणारी वाहने अचानक या खड्ड्यात आदळल्याने अवघ्या 10 ते 12 मिनिटात 15हून अधिक वाहनांचे अपघात झाले. बीच रास्ते में खड्डा है बड़ा, ये टोटल जितने लोग हैं ना पूरा गाड़ी सबका टायर गया है. एक्सीडेंट होने का बहुत बड़ा चांस था. सबने बचा, पीछे कोई भी ट्रक होता था ना सब मरे होते थे. कितना गाड़ी है टोटल? 12 गाड़ी है टोटल. आप कब से खड़े हो? अभी जस्ट मेरा हुआ. इससे पहले 1 घंटा हो गया. बाकी लोग भी खड़े हुए चेंज कर स्टेपनी. सबका टायर देख लो, टायर का वीडियो निकालो. हे बघा पूरा खत्म हो गया, पूर्ण टायर फाटला. या अपघातांमध्ये अनेक 4 चाकी वाहनांचे टायर फुटले तर काही वाहनांचे रिम आणि सस्पेन्शनचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या व्हाईट टॉपिंगसाठी मागील वर्षी सुमारे 620 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात कॉन्क्रीट उकळून त्यातील सड्या बाहेर येत असल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हाँ, वो खड्डे में पटक के हुआ है. हाँ, और दिखा भी नहीं खड्डा बिल्कुल हमारे को. जी जी जी. घटनास्थळी अडकलेल्या वाहन चालकांनी संबंधित यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. इतका मोठा खर्च करूनही महामार्गाची अशी अवस्था कशी असा सवाल उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची आणि तातडीने खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. महालक्ष्मी परिसरातील या एका खड्ड्यामुळे काही मिनिटात 15 पेक्षा अधिक वाहनांचे अपघात झाले. सुदैवाने जीवितहानी टळली तरी हा प्रकार महामार्गाच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आता संबंधित यंत्रणा या गंभीर समस्येची किती तातडीने दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी स्वतःने बघितलं, माझ्या गाडीचं टायर फुटलं, त्याच्यानंतर माझ्या समोर 15 गाड्यांचं टायर फुटलं लाईव्ह. मला टोल प्रशासन एवढा टोल घेऊन काय करताय? हे काय लोक मरतील का राहतील याच्यामध्ये? निष्पाप लोकांना जीव जायचं काम आहे ना. हा खड्डा आहे का मजाक आहे? कोण लक्ष देणार याच्यावरती? टोल कसला घेता तुम्ही?